Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to see the questions in question bank of Science 1. We have to see question number 2, B. Solve the following question. खालील प्रश्न सोडवा. Having 2 marks. आज आपण 2 मार्कांचे प्रश्न सोडवूयात. बोर्डाच्या पेपरला जे 2 मार्कांचे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे की खालील प्रश्न सोडवा. प्रश्न दिलेले असतात आणि त्यांना 2 मार्क्स असतात. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात. ते सगळे क्वेश्चन्स आपण ह्या प्रश्नामध्ये समाविष्ट करणार आहोत. तर जवळजवळ 75 क्वेश्चन्स सब क्वेश्चन्स आहेत. आपण 1 बाय 1 बघूयात. तर बघूयात फर्स्ट क्वेश्चन. मराठी आणि इंग्लिश दोघींही घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, एका वस्तूचं वजन आणि वस्तूच्या संदर्भात खालील तक्ता पूर्ण करा. एक चार्ट दिलेला आहे, 2 रिकाम्या जागा दिल्यात आणि तो आपण पूर्ण करायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता हा चार्ट कोणता आहे पहा. कम्प्लीट द टेबल बिलो रिगार्डिंग द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट. मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचं वस्तुमान आणि मास हे आपल्याला त्याच्या संदर्भात तो चार्ट आहे. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे. ऑब्जेक्ट अर्थवरती त्या ऑब्जेक्टचं वस्तुमान, ऑब्जेक्ट्स ऑन अर्थ, त्याचं काय दिलेलं आहे, मास. आणि मास दिलंय एक्स. आणि कुठलं पृथ्वीवरचं त्याचं मास दिलंय, त्याचं वस्तुमान दिलंय एक्स आणि त्याचं चंद्रावरचं वस्तुमान शोधायचं आहे. त्याचबरोबर पृथ्वीवरती त्याचं वेट आहे, वेट जे दिलेलं आहे ते किती आहे आणि ते चंद्रावरती त्याचं वेट किती आहे ते शोधायचं आहे. म्हणजे पृथ्वीवरती त्याचं वस्तुमान दिलेलं असताना चंद्रावर त्याचं वस्तुमान किती आहे हे शोधायचं आहे. त्याचबरोबर त्याचं पृथ्वीवरती जर त्याचं वजन हे माहिती नाही आहे पण चंद्रावरचं माहिती आहे, पृथ्वीवरचं शोधायचं आहे. तर आपण बघूया. इथे बघा, एक वस्तू आहे, त्या वस्तूचं वस्तुमान पृथ्वीवरती किती आहे, एक्स आहे. तर त्या वस्तूचं वस्तुमान जर पृथ्वीवरती एक्स असेल तर चंद्रावरती किती असेल. बघा, लक्षात घ्या, फॉर्म्युला असा आहे की एखाद्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूचं वस्तुमान, ती वस्तू कुठेही जरी गेली, पृथ्वीवर असेल, चंद्रावर असेल किंवा कुठे असेल, तर तिचं वस्तुमान बदलत नाही. वस्तुमान कसं राहतं, कायम राहतं. आणि म्हणून ही जी वस्तू आहे त्या वस्तूचं मास हे अर्थवरती जितकं असणार आहे तितकंच ते कुठे असणार आहे, मूनवर असणार आहे. आणि म्हणून एक्स जर त्याचं वस्तुमान असेल, एक्स युनिट, एक्स केजी असेल, एक्स ग्रॅम असेल, एक्स युनिट असेल, तर ते चंद्रावर देखील काय असणार आहे, एक्सच असणार आहे, एक्स युनिट असणार आहे. तर हे समजलं तुम्हाला. मास नेव्हर बी चेंज एनीवेअर. वस्तूचं वस्तुमान कुठेही चेंज होत नाही. आणि म्हणून अर्थवर जेवढं वस्तुमान आहे तेवढंच चंद्रावर आहे, मूनवर आहे. आता वजन बघूया. एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं वजन, वेट आपल्याला अर्थवर किती आहे माहिती नाही, परंतु त्याचं वजन चंद्रावरती किती आहे, वाय आहे. आता जसं वस्तुमान हे कायम राहतं, कॉन्स्टंट राहतं, बदलत नाही, तसं वजनाच्या बाबतीत नाही आहे. वजन मात्र पृथ्वीवरून आपण जसजसं उंच जाऊ, दूर जाऊ, तसतसं ते वजन हे काय होत जातं, बदलत जातं, ते कमी होत जातं. कारण की त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होत जातो. आणि वजन म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाल्यामुळे वजन कमी होतं. तर पृथ्वी आणि चंद्राच्या संदर्भात काय रिलेशन आहे वेटचं, तर वस्तूचं वस्तुमान वेट ऑन मून इज इक्वल टू 1/6
टाईम वेट ऑन अर्थ. म्हणजे हे त्याच्यामध्ये रिलेशन आहे. एखाद्या वस्तूचं वस्तुमान पृथ्वीवर जितकं असतं त्याच्या 1/6 पट हे कशावर असतं, चंद्रावर असतं. म्हणजे जर चंद्रावरती y वजन असेल तर ते पृथ्वीवर किती असेल, तर 1/6 इंटू वेट ऑन अर्थ. मग हा 6 इकडे आणला तर तो किती होईल, 6 इंटू वाय. तर ते किती असणार आहे, 6y असणार आहे. मग हे वजन किती असणार आहे, 6y. वेट ऑन अर्थ. बघा, म्हणजे अर्थवरचं वेट किती असणार आहे, 6y. म्हणून इथं काय येणार आहे, 6y. तर लक्षात ठेवा, वेट हे बदलतं आणि मास मात्र काय राहतं, कायम राहतं. म्हणून मास आपण एक्स, इथे एक्स आहे तर एक्स आला. आणि चंद्रावरचं वजन चंद्रावरचं वजन हे 1/6 पट असतं पृथ्वीच्या. म्हणून पृथ्वीवरचं वजन किती असणार आहे, 6 पट असणार. आता बघा सेकंड क्वेश्चन काय आहे, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहा. राईट न्यूटन्स थेअरी ऑफ ग्लोबल ग्रॅव्हिटी. ग्लोबल ग्रॅव्हिटीचा जो सिद्धांत आहे, न्यूटनची थेअरी आहे, ती आपल्याला विचारलेली आहे 2 मार्क्ससाठी. आता आपण बघू याचा आन्सर. बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. आता बघा, थेरी अशी आहे की कुठेही विश्वामध्ये, युनिवर्समध्ये कुठेही जर 2 वस्तू असतील, जे विश्वातल्या कोणत्याही 2 वस्तूंच्या मध्ये काय असतं, तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स असतो. म्हणजे समजा ही एक वस्तू आहे, तिचं M1 हे मास आहे, वस्तुमान, आणि दुसरी वस्तू तिच्यामध्ये M2 काय आहे, मास आहे त्याचं, आणि यांच्या दोघांमधलं डिस्टन्स समजा D आहे. तर ह्या दोन्ही वस्तू एकमेकांवरती काय करत असतात, फोर्स ॲक्ट करत असतात, अट्रॅक्शन फोर्स. ही वस्तू हिच्यावर अट्रॅक्शन फोर्स ॲक्ट करते आणि ही वस्तू हिच्यावरती अट्रॅक्शन फोर्स ॲक्ट करत असते. आणि तो जो फोर्स असतो, तो फोर्स कसा असतो, समजा त्यांच्यामध्ये डिस्टन्स D असेल तर हा फोर्स कसा असतो, देन दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रपोर्शन असतो तो, तर त्या दोन्ही वस्तूंच्या मासेसच्या प्रॉडक्ट म्हणजे गुणाकाराला. त्या दोन्ही वस्तूंचं वस्तुमान जे त्यांच्या गुणाकारा तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आणि तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल कशाला असतो, तर त्या वस्तूंमध्ये जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. आणि हा जो आहे, हा आहे ग्लोबल ग्रॅव्हिटेशनल थेरी, ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे तो. न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे, हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. हां, क्वेश्चन काय आहे, तर राईट द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर युनिव्हर्सलच्या ग्लोबलच्या ऐवजी युनिव्हर्सल शब्द आहे पुस्तकामध्ये. तर काय लॉ आहे, पुन्हा एकदा बघूया. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. युनिव्हर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो. आणि तो इज अ डेफायनाईट फोर्स, विथ अ डेफायनाईट फोर्स, एका निश्चित अशा फोर्सनी. अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर हा आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. F is
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 अँड इंटू m2 अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर. ओके, आता आपण थर्ड बघूया. गुरुत्व त्वरणाची व्याख्या लिहून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरणाचे सरासरी मूल्य लिहा. राईट द डेफिनेशन ऑफ डिफाईन द ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन अँड राईट द व्हॅल्यू ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनचं डेफिनेशन लिहायची आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. बघा तर काय आहे ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन म्हणजे काय. द अर्थ एक्झर्ट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲसिलरेशन इज कॉल्ड ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा अर्थ काय करत असते तर अर्थवरच्या प्रत्येक वस्तूवरती काय एक्झर्ट करते तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲप्लाय करत असते. पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असते आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या वस्तूवरती त्या बॉडीवरती ॲसिलरेशन निर्माण होतं. त्या फोर्समुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या वस्तूवरती ॲसिलरेशन निर्माण होत असतं आणि त्या ॲसिलरेशनला ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन असं म्हणतात. आता ॲसिलरेशन तुम्ही 9वीमध्ये शिकलेला आहात तरी मी तुम्हाला पटकन सांगते की ॲसिलरेशन म्हणजे काय. आता समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टवरती त्याचं समजा एम हा त्याचा काय आहे मास आहे आणि ह्या ऑब्जेक्टवरती समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ही ऑब्जेक्ट पृथ्वीवरती येते. ही आहे अर्थ आणि ह्या अर्थवरती ही वस्तू खाली पडते. का पडते तर माहिती आहे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आता ही वस्तू जेव्हा खाली पडत असते तेव्हा या वस्तूची जी व्हेलॉसिटी आहे ती चेंज होत असते. समजा स्टार्टिंगची व्हेलॉसिटी तिची आहे u आणि नंतर इथे आल्यानंतर तिची व्हेलॉसिटी आहे v. तर ही जी व्हेलॉसिटी चेंज होते आहे ह्या व्हेलॉसिटीला म्हणजे इथून इथपर्यंत यायला जर t टाईम लागत असेल तर या वस्तूचं इथून इथपर्यंत येण्यासाठीचं जे ॲसिलरेशन आहे ते ॲसिलरेशन आहे द डिफरन्स बिटवीन द व्हेलॉसिटी म्हणजे v मायनस u आणि रेट ऑफ द व्हेलॉसिटी हे त्याचं काय ॲसिलरेशन आहे. म्हणजे याच्या वस्तूमध्ये निर्माण होणारं ॲसिलरेशन कसं असतं तर त्या व्हेलॉसिटीच्या डिफरन्समधला किती वेळ लागतो त्याच्या डिव्हिजनने आपल्याला मिळेल. म्हणून ॲसिलरेशन का निर्माण होतं तर व्हेलॉसिटीमुळे होते आणि व्हेलॉसिटी कशामुळे आहे तर फोर्समुळे आहे. याच्यावरती कोणता फोर्स आहे याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे ॲसिलरेशन निर्माण होतं आणि म्हणून या ॲसिलरेशनला ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन म्हणतात. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनला जी हे नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे जी इज द ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. आणि ह्या जीचं व्हॅल्यू काय आहे तुम्हाला आणखीन व्हॅल्यू पण विचारलेली आहे. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटीचं व्हॅल्यू आहे ती म्हणजे व्हॅल्यू ऑफ ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. खरं तर ही व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जी ॲसिलरेशन आहे तिचं पोलवरती त्या जीची व्हॅल्यू आहे 9.83 आणि इक्वेटरवरती तिची व्हॅल्यू आहे 9.78 आणि याचं ॲव्हरेज जे आहे ते हे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं व्हॅल्यू. ओके, गॉट इट. आता नेक्स्ट बघूया आपण. इफ अ पर्सन वेट इथं दिलेलं आहे बघा. जर एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 750 न्यूटन असेल तर चंद्रावर तिचे वजन किती असेल.
If a person weighs 750 Newton on earth, how much would be his weight on the moon? आता खरं तर आपल्याला चंद्रावरचं आणि पृथ्वीवरच्या वजनावर उदाहरण असेल तर आपण वेट ऑफ ऑन द मून इज इक्वल टू 1/6 इंटू वेट ऑन द अर्थ हा फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सोडवायचं. तर हा फॉर्म्युला माहिती मगाशीच मी तुम्हाला सांगितलेला आहे की चंद्रावरचं वजन हे पृथ्वीवरच्या वजनाच्या 1/6 टाइम इतकं असतं. मग हा फॉर्म्युला आपण लिहिला 1/6 इंटू वेट ऑन द अर्थ काय आहे 750 आहे. 1/6 इंटू 750 6ने 750ला डिवाइड केलं तर 125 आलंय. तर हे काय आलंय 125 हे मूनवरचं वेट आलंय 125 न्यूटन. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघूया. महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 kg आणि 80 kg आहेत. तर महेंद्र आहेत तर त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती ते काढा. त्यांची दोघांची वजनं आपल्याला दिली आहेत आणि त्यांच्यातलं डिस्टन्स दिलेलं आहे आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे 6.67 इंटू 10⁻11 असा दिलेला आहे. आता आपण सोडवूया की इंग्लिशमधनं बघूया आधी. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. Their masses are 75 kg and 80 kg respectively. What is the gravitational force between them? महेंद्र आणि विराट एकमेकांपासून किती अंतरावर बसलेले आहेत तर 1 मीटर एवढ्या अंतरावर. बघूया आपण. आता हे जे एक्झाम्पल आहे ते न्यूटनच्या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ जो आहे त्याच्यावरनं आपण सोडवू शकतो. आता समजा इथे महेंद्र बसलेला आहे आणि इथे विराट आहे आणि दोघांमधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला तर 1 मीटर आहे. डिस्टन्स आहे 1 मीटर. आता ह्या महेंद्रचं जे वजन आहे ते 75 kg आहे आणि विराटचं जे वजन आहे ते किती आहे 80 kg आहे. आता इथे बघा आपल्याला डिस्टन्स r इज इक्वल टू 1 मीटर, मास m1 75 kg, मास m2 80 kg, g इज इक्वल टू आपल्याला याचा हे दिलेला आहे g ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ काय आहे F इज इक्वल टू g इंटू m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आपण या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकूया. जी ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 इंटू m1 म्हणजे कुणाचं मास तर महेंद्रचं ते 75 आणि m2 म्हणजे विराटचं वस्तुमान ते आहे 80 वेट. मग आता आणि डिस्टन्स आहे 1 दोघांमधलं 1 मीटर स्क्वेअर मग त्याचं स्क्वेअर. तर 6.67 इंटू 75 इंटू 80 इंटू 10⁻11 केलं तर उत्तर 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन इतकं येतं. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट. तुम्हाला इथे एक 6 क्वेश्चनमध्ये एक तुम्हाला डायग्रॅम दिलेली बघा ही. रीड्रॉ द फिगर बाय करेक्टिंग द एरर इन द फिगर बिलो. ही जी फिगर आहे ह्या फिगरमध्ये काहीतरी चूक आहे आणि ती चूक ओळखायची आणि ही डायग्रॅम पुन्हा आपल्याला काढायची आहे. रीड्रॉ द डायग्रॅम, आपल्याला डायग्रॅम पुन्हा काढायची. आता बघा ही फिगर काय आहे तर इथे लिहिलेलं आहे भरती 2 ठिकाणी आणि इथं लिहिलेलं आहे ओहोटी आणि इथं हा चंद्र आहे ही पृथ्वी आहे आणि इथं हा जो बाण दाखवला ॲरो त्याचा चंद्राचे गुरुत्वीय बल असं म्हटलेलं आहे. आता आपण इंग्लिशमध्ये बघूया आणि मग ह्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायची ते बघूया आपण. मग आता इथे मून आहे, अर्थ आहे आणि हा मून या अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून ह्या चंद्राचं या पृथ्वीवरती अट्रॅक्शन फोर्स जो आहे तो इथं असा ॲक्ट होतोय आणि हे आहे ही बाजू आहे हाय टाईड आणि बघा ही जी फुगी दिसते ना तुम्हाला ही हाय टाईड आहे म्हणजे भरती आणि ही जी इकडनं चपटी दिसते ती लो टाईड म्हणजे ओहोटी. ही ओहोटी आहे म्हणजे ही हा समुद्र आहे आणि या समुद्राची ही ओहोटी आहे आणि ही काय आहे भरती आहे. इथे
दुरुस्ती काय आहे बघा. आता बघा, जेव्हा चंद्र पृथ्वीवरती अट्रॅक्शन फोर्स ॲक्ट करेल तेव्हा हा जो समुद्राचं जे पाणी आहे, ज्यावेळेस चंद्र अट्रॅक्शन फोर ॲक्ट करतो त्यावेळेस हे पाणी कुठे गेलं पाहिजे, चंद्राच्या बाजूने गेलं पाहिजे. ते चंद्राच्या विरुद्ध दिशेला जातं आहे असं दिसते. म्हणजे चंद्राकडे ओढलं जात नाही आहे तर ते पृथ्वीकडे ओढलं गेलेलं इथे आकृतीमध्ये दिसते. खरं तर हे चूक आहे. हे पाणी कुठं गेलं पाहिजे तर चंद्राच्या बाजूने असं दिसलं पाहिजे. म्हणजे आकृतीमध्ये करेक्शन काय करावी लागणार आहे, तर हे जे वॉटर आहे हे वॉटर चंद्राकडे असं खेचलेलं दिसलं पाहिजे. कारण की चंद्र या पाण्यावरती म्हणजे पृथ्वीवरती काय करतोय, अट्रॅक्शन फोर्स ॲक्ट करतोय म्हटल्यावर हे पाणी इकडे ओढलं गेलं पाहिजे. भरती इकडे पाहिजे आणि ओहोटी इकडे पाहिजे. जर चंद्र या बाजूला असता तर भरती इकडे, म्हणजे चंद्र ज्या बाजूनी अट्रॅक्शन फोर्स ॲक्ट करतोय त्या बाजूनी भरती दिसली पाहिजे. म्हणजे ही त्याच्यामध्ये काय आहे, एरर आहे, त्रुटी आहे. तर अशा पद्धतीने ही डायग्राम आपण करेक्ट करून घ्यायची आहे की ज्याची हाय टाईड म्हणजे भरती चंद्राच्या बाजूने दाखवायची आणि ओहोटी याच्या चंद्र ज्या बाजूला नाही आहे त्या बाजूला दाखवायची. तर बघा, याचं स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन काय, हाय अँड लो टाईड्स मीन्स द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस. हाय टाईड आणि लो टाईड म्हणजे काय, तर वॉटरची समुद्राची पातळी जी चेंज होते त्याला भरती ओहोटी असं म्हणतात. जर पाणी हे बाहेर आलं तर ती आहे हाय टाईड आणि पाणी समुद्राच्या आत खेचलं गेलं तर ती आहे लो टाईड. आता ही भरती ओहोटी का होते, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. भरती ओहोटी ही चंद्राच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे होत असते. वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप कॉझिंग हाय टाईड ॲट दॅट प्लेस. वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड म्हणजे वॉटर जे आहे ते चंद्राकडे काय होतं, गेट पुल्स टुवर्ड द मून, मूनकडे ते खेचलं जातं आणि लेव्हल ऑफ द वॉटर देम गोज अप कॉझिंग हाय टाईड आणि त्याच्यामुळे चंद्राच्या दिशेने हाय टाईड होते. हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. तर अशा पद्धतीने ही आपण काय केलेली आहे, दुरुस्ती केलेली आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 7वा प्रश्न आहे, पृथ्वीच्या त्रिज्या इतकी त्रिज्या असणाऱ्या एक्स या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या चौपट आहे. एक्स म्हणजे एक प्लॅनेट आहे, समजा ही पृथ्वी आहे आणि हा त्याचा ग्रह आहे आणि पृथ्वीचं आणि हा प्लॅनेट, तर पृथ्वीचं त्या ग्रहाचं वस्तुमान पृथ्वीच्या चौपट आहे. पृथ्वीवरील मुक्तिवेग 11.2 × 10³ मीटर पर सेकंड आहे. तर त्या वस्तूचा एक्स या ग्रहावरील मुक्तिवेग काढा. आता बघा, इंग्लिशमध्ये बघा, कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द प्लॅनेट एक्स हॅव्हिंग रेडियस सिमिलर टू रेडियस ऑफ द अर्थ अँड मास 4 टाइम ऑफ द मास ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या त्रिज्या इतकीच त्रिज्या असणाऱ्या एक्स या ग्रहाची, म्हणजे आता समजा ही पृथ्वी आहे आणि तो ग्रह आहे, त्या ग्रहाची त्रिज्या पण पृथ्वी एवढीच आहे. म्हणजे हे दोघंही कसे आहेत, सेम त्रिज्येचे आहेत. एक्स या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या चौपट आहे. म्हणजे समजा पृथ्वीच्या चौपट आहे, मग समजा अर्थचं वस्तुमान जर आपण एम घेतलं तर याचं वस्तुमान 4m येईल, हो की नाही. त्या ग्रहाचं त्रिज्या कशी आहे, दोघांची सेम आहे, दोघांची त्रिज्या समजा r आहे आणि पृथ्वीच्या वस्तुमान हे त्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या चौपट आहे. मग पृथ्वीचे वस्तुमान m आहे आणि याचं वस्तुमान किती आहे, 4m आहे. म्हणजे आता आपल्याला कळालं आहे की दोघांची त्रिज्या सेम आहे, रेडियस सेम आहे, वस्तुमान मात्र पृथ्वीचं m आहे आणि याचं 4m आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग एस्केप व्हेलॉसिटी इतकी असते, हे आपल्याला माहिती आहे. तर त्या वस्तूचा एक्स या ग्रहावरील मुक्तिवेग काढा. तर ह्या पृथ्वीवरती समजा एक्स वस्तू अशी सोडली तर ह्या वस्तूचा एक्सेप व्हेलॉसिटी जी आहे तो किती आहे, 11.2 मीटर पर सेकंड इतका आहे. तर हीच वस्तू जर या ग्रहावर सोडली तर तिची एस्केप व्हेलॉसिटी किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. तुमच्या लक्षात आलं का, परत एकदा सांगते बघा.
पृथ्वी आहे आणि एक ग्रह आहे, दोघांची त्रिज्या सेम आहे आर. आणि त्या ग्रहाचं जे वस्तुमान आहे ते पृथ्वीच्या चौपट आहे. मग पृथ्वीचं वस्तुमान जर आपण एम घेतलं तर त्या ग्रहाचं वस्तुमान 4m येईल. अशी या दोघांची सिच्युएशन आहे. आता एखादी कुठलीही वस्तू जर आपण पृथ्वीवर टाकली तर त्या वस्तूचा मुक्तिवेग म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी जी आहे ती समजा एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय तुम्हाला सांगते. समजा एखादी वस्तू जी आहे ती वस्तू पृथ्वीवरनं फेकली बाहेर, ती वस्तू पृथ्वीवरून जर बाहेर फेकली तर बाहेर फेकल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या बाहेर पोहोचण्यासाठी तिला 11.2 मीटर इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड इतका वेळ लागतो. म्हणजे ही वस्तू पृथ्वीच्या पासून वेगळी होण्यासाठी, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून मुक्त होण्यासाठी तिला 11.2 गुणिले 10⁻³ मीटर पर सेकंड इतका काय लागतो, ते इतका वेग द्यावा लागतो. तर ती वस्तू जर ह्या ग्रहापासून वर फेकली तर तिला किती वेग द्यावा लागेल, तिची एस्केप व्हेलॉसिटी किती असणार आहे. पृथ्वीवरून बाहेर फेकताना तिची एस्केप व्हेलॉसिटी ही इतकी असावी लागते, तर ह्या ग्रहापासून बाहेर फेकण्यासाठी तिची एस्केप व्हेलॉसिटी किती असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण एस्केप व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरनं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. मग आता 1 बाय 1 लिहूया. हे जे ग्रॅव्हिटेशन लेसन आहे ना, ह्याच्यातली उदाहरणं समजायला थोडी अवघड असतात, पण आपण रिपिटेशन करून पुन्हा पुन्हा जर समजा आपण ते वाचलं ऐकलं तर आपल्याला ते सोपी वाटतात. तर बघा, मास ऑफ अर्थ आपण m1 घेतले, रेडियस ऑफ अर्थ आपण r1 घेतलंय. म्हणजे ही अर्थ आहे, ह्या अर्थचा मास आपण m1 घेतलाय आणि त्याचा रेडियस आपण r1 घेतलाय. मास ऑफ प्लॅनेट, ह्या प्लॅनेटचं मास काय असणार आहे तर याच्या चौपट म्हणजे 4 × m1 असणार आहे. रेडियस ऑफ प्लॅनेट सेम आहे, हे r. म्हणजे या प्लॅनेटचं जे रेडियस आहे ते किती आहे, r आहे. म्हणजेच r1 आहे, दोन्ही सेम आहेत. आता एस्केप व्हेलॉसिटी ऑन अर्थ, पृथ्वीची एस्केप व्हेलॉसिटी किती आहे, 11.2 × 10⁻³ मीटर पर सेकंड इतकी आहे. आता एस्केप व्हेलॉसिटी ऑन प्लॅनेट एक्स, आता प्लॅनेट एक्स वरची काढायची. एस्केप व्हेलॉसिटी ऑन प्लॅनेट एक्स इज इक्वल टू, आता एस्केप व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे, प्लॅनेटवरच्या एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे 2 × g × m/r. m म्हणजे त्या प्लॅनेटचं वस्तुमान आणि r म्हणजे त्या प्लॅनेटची त्रिज्या आणि g म्हणजे तिची त्याचं ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. आता कॉन्स्टंट. आता आपण इथं हा जो फॉर्म्युला याच्यामध्ये आपण किमती टाकूया, 2 तसंच ठेवूया, g तसंच ठेवूया, पण m म्हणजे काय, m म्हणजे 4m1. तर ही किंमत एमची ही किंमत 4m1 इथं टाकली. आणि r म्हणजे काय, तर r म्हणजे r1, मग ही r1 इथं किंमत टाकली. आता हा जो 4 आहे, हा 4 याचं वर्गमूळ किती आहे, 2. तर हा 4 बाहेर आणला इथं आणि आतमध्ये 2 तसाच ठेवला, g तसाच ठेवला, m1 तसाच ठेवला, r1 तसाच ठेवला. तर हे काय आलं, 2 × d झालं. आणि हे काय आहे तर हा फॉर्म्युला आहे एस्केप व्हेलॉसिटी ऑन द अर्थ, अर्थचा फॉर्म्युला आहे. मग ती किंमत तर आपल्याला ही दिलेली 11.2 × 10⁻³. मग ती किती आली आहे, 2 × दिस व्हॅल्यू आणि याचं कॅल्क्युलेशन 22.4 × 10⁻³ मीटर पर सेकंड. म्हणजे ही काय आलेली आहे, एस्केप व्हेलॉसिटी ऑन प्लॅनेट आलेली आहे. तर स्टुडंट, आपण 7 क्वेश्चन सोडवलेले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 8व्यापासून घेऊया. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. थँक्यू.